आपण एवढा प्रवास करून जातो देहूवरून, चालत चालत मधले मुक्काम करत करत पंढरपुरामध्ये पोहोचतो. पण जेव्हा सगळ्याच भाविकांची पंढरपूरमध्ये गेल्यानंतर पांडुरंगाला बघण्याची इच्छा असते, तशी तुमची देखील असेल. तर पंढरपुरात पाऊल ठेवल्यानंतर तुमचा काय अनुभव होता आणि काय अनुभव तुम्ही सांगाल? म्हणजे आजही हा प्रश्न विचारल्यानंतर अंगावर काटा आला. कारण हे शक्यतो एखाद्या म्हणजे भाग्यवंतालाच ते मिळू शकतं. पंढरपूरमध्ये गेल्यानंतर एकादशीच्या दिवशी सगळ्या संतांच्या पालख्या या स्नानाला चंद्रभागा तीरावर जातात स्नान करण्यासाठी. आणि वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आपल्या तुकोबरायांच्या पालखीमध्ये 2 पादुका आहेत. एक ज्ञानोबरायांच्या पादुका आहेत आणि एक तुकोबरायांच्या पादुका आहेत. त्या एकावर एक ठेवल्या जातात, त्यामुळे ते दिसत नाही. फक्त महापूजेला आणि संध्याकाळच्या पूजेला मात्र त्या दोन्ही अशा ठेवल्या जातात. माझं महत् भाग्य एक असं 2011 साली त्या दोनही पादुका चंद्रभागेमध्ये स्नानाला घेऊन जाताना तो त्या वंशजांचा, तुकोबरायच्या वंशजांचा तो मान आहे. ते स्नान त्यांनी घालायचं असतं आणि आम्ही कडेने एक सेवाधारी माणसं म्हणून कडेने असतो. परंतु खरंच देवकर तुकोबरायांचे वंशज हे उदार लोक आहेत. त्यांच्यातल्या एका वंशजाने त्यावेळी त्या ठिकाणी त्या पादुका काही काळ माझ्या डोक्यावर ठेवल्या. तुकाराम महाराजांच्या पादुका, तुकोबरायांच्या आणि ज्ञानोबरायांच्या दोन्ही पादुका त्या माझ्या डोक्यावर ठेवल्या. अगदी ठेवल्या असतील, एक मिनिट असेल, 2 मिनिट असेल. परंतु जो काही त्यानंतर जो काही प्रसंग घडला आणि एक जीवनच बदलून गेलं. आणि आजही ज्यावेळी संतांची प्रदक्षिणा सुरू होती आपली रथाची आणि मुक्ताई मंदिरापासून खाली पादुका स्नानाला जातात डोक्यावरती, विश्वस्त मंडळी ते घेऊन जात असतात. आम्हाला त्यांच्याबरोबर आम्ही जात असतो सेवेकरी. आजही त्या चंद्रभागेमध्ये त्या दया दुधाने त्या पादुकांचं स्नान आणि ते इतकं उत्तम रीतीने होतं. आम्हाला स्पर्श करायला भेटतो चंद्रभागेमध्ये. आणि म्हणजे मला तरी अगदी बऱ्याच दिवसापासून एकदा त्या संतांचं स्नान झालं ना चंद्रभागेत, मला असं वाटतं की माझी वारी सफल झाली. त्यानंतर आम्हाला दर्शन पास असतात, पांडुरंगाचं दर्शन भेटतं एकादशीला, कारण आम्हाला दर्शन पास मिळतात सेवाकरी म्हणून. पांडुरंगाचं एकादशीला दर्शनही अगदी 15 मिनिटामध्ये घडतं. परंतु ज्ञानोबा तुकोबारायांना स्नान घालायला मिळणं आणि ते एकादशीच्या दिवशी मिळणं, याच्यासारखं महत् भाग्य माझ्या जीवनात दुसरं कुठलंही मिळलं तरी मी त्याला शून्य मानेन. बरोबर. आणि तुकोबरायांना, ज्ञानोबरायांना चंद्रभागेचं एक थेंब पाणी माझ्या हातनं पडलंय, हेच माझ्यावरती तुकोबरायांचे, ज्ञानोबरायांचे फार मोठे उपकार असं समजतो. बरोबर. दुसरं कुठलंही माझ्या पुढे शून्य असेल. बरोबर. म्हणजे एवढे सारे लोक, भारतातले नव्हे जगातील लोक ज्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी धडपड करत असतात, त्या पादुका तुमच्याकडे 2 मिनिटासाठी का होईना होत्या, त्याच्यावरती तुम्ही अभिषेक वगैरे केलाय. खरंच खूप ते ऐकूनच आम्हाला अभिषेक नाही केला मी. पण अभिषेक नाही केला, परंतु त्या पादुका तुमच्याकडे तसं पाहिलं तर तो फक्त वंशजांचा मान आहे. बरोबर. पण ते तुम्हाला मिळाल्या, त्या मिळाल्या. बरोबर. 10-11 सालचा तो प्रसंग असेल. नक्कीच. पण मी भाग्य समजलं तिथून पुढे. आणि आताही आम्हाला स्नान हात लावायला आमच्याकडनं थेंबर पाणी त्याच्यावरती पडतं चंद्रभागेत. हे त्यांचे आमच्यावरती उपकार आहेत, ज्ञानोबा तुकोबारायांचे आणि आमच्या संस्थांचे. बरोबर. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थांचे जेही पदाधिकारी असतील ना, फार प्रेमाने वागवतात. बरोबर. फार प्रेमाने वागवतात. नक्कीच खूप सुंदर असा हा अनुभव आहे. हो, फार सुंदर अनुभव.